की हा जो अबकडचा अहवाल आहे, जो बार्टीच्या माध्यमातून त्याचे डायरेक्टर जनरल बार्टीचे सुनील वारे जे जाती अनुच्छेद क्रमांक 46ला प्रतिनिधित्व करतात, त्या ठिकाणी ही नावंही मी दाखवू इच्छितो आपल्याला मान्यवरांना. 1 2 3 4 5 हे पाचीच्या पाची नावं हे काय 58 जातींचं प्रतिनिधित्व करत नाहीत, एकाच जातीचं. हां, जर ते एकाच जातीचं प्रतिनिधित्व करत असतील तर ह्या समितीची जी रचना आहे ही पूर्वग्रह दूषित आहे. त्याला प्री डिटरमाइंड असं म्हटलं जातं. जर तुमचा हेतूच जर प्री डिटरमाइंड असेल आणि त्या अनुषंगाने जर पुढचा अहवाल आला असेल तर तो कायदेशीर दृष्टिकोनातून आक्षेपार्ह आहे आणि कमकुवत आहे. कुणी आतापर्यंत याला चॅलेंज केलं नाही, पण भविष्यात कुणी करेल आणि यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करेल तर ते सांगता येत नाही. दिस इज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल दॅट इज बीन सेटल बाय द सुप्रीम कोर्ट. आता शासनाने सांगितलेलं आहे की अनंत बदर समितीच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे आक्षेप जाहीर करा. या आक्षेपांना उत्तर कोणाला द्यायचं आहे? माननीय अनंत न्यायमूर्ती बदर जे आहेत, जे माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे, कारण तुम्ही हा अहवाल दिलेला आहे. मग शासनालाही त्यांना सांगावं लागेल की तुम्ही शासनाची फसवणूक करतात का? ही फसवणूकच झाली ना. तुम्ही अहवाल दिला, पण अहवाल देताना सांगितलं का आम्ही 58 जातीच्या प्रतिनिधींना बोलवलं नाही, 58 जातीच्या 29 आमदारांना बोलवलं नाही, 6 खासदारांना बोलवलं नाही, विधान परिषद सदस्यांना बोलवलं नाही, आम्ही लोकसभा सदस्यांना बोलवलं नाही, राज्यसभा सदस्यांना बोलवलं नाही, कोणालाच बोलवलं नाही. म्हणजे ह्या समितीची जी सगळी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती कुठेतरी चॅलेंजेबल आहे. याला कुठेतरी आव्हान करता येते. राज्य शासनाने समिती नियुक्ती केली, याचा अर्थ असा होतो की त्या समितीचं कर्तव्य आहे की तुम्ही निष्पक्ष सुनावणी घ्या. त्याच्यामध्ये 58 जातीच्या प्रतिनिधींनाही बोलवा. त्यांच्या प्रतिनिधित्वाचा त्या ठिकाणी पारदर्शकतापणे तुम्ही लोकांना सांगा की आम्ही आज लातूरला सभा घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही आलं पाहिजे. हे 29 आमदार जे अनुसूचित जातीचे आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, चर्मकार आहेत, महार आहेत, आणखीन वेगवेगळ्या समाजाचे आहेत, त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं. त्यांची निष्पक्ष सुनावणी घेतली पाहिजे, त्यांचं प्रतिनिधित्व यायला पाहिजे होतं. बरोबर, कारण ते जनप्रतिनिधी आहे. जनप्रतिनिधी आणि ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, म्हणजे लोकांचे लोकहिताकरता लोकप्रतिनिधींनी चालवलेले लोककल्याणकारी राज्य म्हणजे लोकशाही. मग लोकप्रतिनिधित्व महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकप्रतिनिधित्वाला महत्व दिलं होतं. मग इथे प्रतिनिधित्वच नाही तर मग अहवाल आमचा नाही. तर मी एक या सगळ्यांना सांगू इच्छितो की आता जे समाज माध्यमांवरती म्हणजे काही जण जे आहेत ते XYZ म्हणू आपण त्यांना, ABC म्हणू त्यांना, ते एवढंच म्हणतात की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का? बरोबर. पण प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या निकषांचं, त्यांनी दिलेल्या आदेशांचं तुम्ही पालन करत नाहीत आणि अहवाल आणतात आणि म्हणतात हा तुम्हाला लागू झाला पाहिजे आणि उपवर्गीकरण झालं पाहिजे. हे चालणार नाही. आणि त्या समितीने जर निकष पालन केले नसतील तर ती ही समिती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या पुढे जाऊ शकत नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, रिझर्वेशन इन प्रमोशन. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला मिळालेलं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. आणि नॉमॅडिक ट्राईबला जे मिळालेलं, म्हणजे ज्याला आपण भटके विमुक्त जनजाती म्हणतो, त्यांना मिळालेलं आरक्षण हे राज्याने दिलेलं आरक्षण आहे. अच्छा. मग यांना रिझर्वेशन इन प्रमोशन द्यायचं का हा मुद्दा उपस्थित केला आणि श्रीयुत घोगरे हे कोर्टामध्ये गेले आणि केस चालू झाली. आणि त्या अनुषंगाने अद्यापपर्यंत निकाल दिलेला नाही. म्हणजे त्यांनी प्रिन्सिपल सेटल डाऊन केलेलं आहे की राज्याने सर्वोच्च न्यायालयाचा भावी निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घ्यावा आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना रिझर्वेशन इन प्रमोशन द्यावं. अच्छा. परंतु आपल्याकडे तसं झालेलं नाही. त्याचं कारण असं की त्यांनी क्वांटिफायबल डाटा मागितला होता. हा क्वांटिफायबल डाटा म्हणजे अपुऱ्या प्रतिनिधित्वाची आकडेवारी किंवा पुरेसं प्रतिनिधित्वाची आकडेवारी नसल्यामुळे किंवा ती शासनाने तिकडे सादर केली नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. मग जर शासनाकडेच ही आकडेवारी उपलब्ध नाही असं प्रश्न आहे तर मग न्यायमूर्ती अनंत बदर जे निवृत्त न्यायाधीश आहेत, जे पटनातले आहेत, त्यांना महाराष्ट्रामधल्या वर्ग 1, वर्ग ब, वर्ग क, वर्ग ड मधला संपूर्ण अनुशेषाचा आकडेवारी मिळाली कुठून हा पण प्रश्न निर्माण होतो. सर्वात मोठा प्रश्न. तुम्हाला समान संधी होती, समान संधी असताना तुम्ही त्या संधीचा लाभ घेतला नाही असं कसं काय म्हणू शकता? तुमचे मधुकर गायकवाड त्या ठिकाणी IAS ऑफिसर नाहीत का? बरोबर. तुमचे इथे पदाधिकारी जे आहेत ते काय प्रशासकीय सेवांमध्ये नाहीत का? अगदीच काही मिळालं नाही असं काही गोष्टी आहेत 1947 पासून 2024 असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करतात समाज माध्यमांवरती बौद्ध समाजाची जी बदनामी चाललेली आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. हा रद्दबातलही होऊ शकतो. जर रद्दबातल करण्याचं शासनाने ठरवलं तर शासनाने विचारलं पाहिजे ना
किंवा तुमच्या कार्यपद्धती काय आहे, तुम्ही मनमानीपणा केला आहे काय, तुमच्या प्रक्रियेमध्ये अनुचितता आहे का, प्रोसिजरल फेअरनेसचं तुम्ही पालन केलं आहे का, म्हणजे शासन त्यांना विचारणार ना. बरोबर. जर त्यांना उत्तर जर देता आलं तर ठीक, आणि जर देता आलं नाही तर शासनच स्वतः ती रद्द करण्याचा अधिकार ठेवतो. शासनाने असं सांगितलं नाही की तुम्ही दिलं नाही आम्ही स्वीकारलं, असं नाही सांगितलं शासनाने. नाही, कोणतेही शासन असं सांगू शकत नाही, कारण 59 जातींचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे संस्थात्मक पूर्वग्रह आहे का, नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन, क्लिअर कट नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे शासनाला पूर्ण अधिकार आहे अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करण्याच्या संदर्भात. आणि मी पुन्हा एकदा सबमिशन करतो, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे महाराष्ट्रातील आणि भारतातील विधितज्ञांनी आक्षेप रिव्ह्यू पिटिशन्समध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती अनंत बधिर समितीचा जो काय अहवाल आहे, जो शासनाला प्राप्त आहे, तो रद्दबातल करण्याचे घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार हे राज्य शासनाला आहेत. जय भीम नवमुद्दा आहे. मी प्राध्यापक विनोद बागडेत. आज आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात जो विषय अनुसूचित जातीच्या घराघरांमध्ये हा विषयाची आज चर्चा होत आहे, उपवर्गीकरण. मित्र, उपवर्गीकरण काय आहेत? सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण अनुसूचित जाती या SCच्या उपवर्गीकरणामुळे विविध जाती त्यामध्ये आलेल्या आहेत. त्या जातीमध्ये कोणत्या जातीला फायदा होणार, कोणत्या जातीला नुकसान होणार. परंतु भारत हा एकसंघ असल्यामुळे आपण पाहतो आर्टिकल 341, या 341मध्ये एकसंघ हा शब्द वापरलेला आहे. आणि ही संपूर्ण माहिती तांत्रिकदृष्ट्या, न्यायिक तांत्रिकदृष्ट्या किती महत्त्वाची आहे. आपण बऱ्याच वेळा चर्चा करत असताना भावनिक बोलत असतो, पण भावनांचा आधार घेऊन फक्त हा खेळ असू शकतोय. परंतु जेव्हा तांत्रिकदृष्ट्या सदोष आपण बोलतोय तेव्हा तो खरी न्यायालयाची लढाई असते. या संपूर्ण विविध पैलूंचा उलगडा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर संदेश वाघ, माजी सदस्य आहेत, माजी सदस्य सचिव आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती समितीवरती, आणि खास करून मुंबई विद्यापीठाचे इतिहास तज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत. तर या कार्यक्रमामध्ये सर आपलं स्वागत आहे. जय भीम. जय भीम सर. बऱ्याच वेळा आपण पाहतोय की अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन व अनंत बदर समितीचा अहवाल रद्दाबाबत करण्यात घटनात्मक व कायदेशीर आधार. तर या जो आधार आपण घेतोय, बऱ्याच वेळा काय होते की लोक भावना म्हणून मोर्चे काढतात. बरोबर. आणि परंतु त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या जो फ्रेमवर्क आहे यांची माहितीच नसते. बरोबर. तर मला एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे खास करून की संबंधित घटनात्मक तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे संविधानात्मक तरतुदी ह्या कशा प्रकारचा यांचा उलगडा करायचा आहे, कारण बऱ्याचशा आमच्या प्रेक्षकांना याबाबतचा उलगडा अजून समजलेला नाहीत. अतिशय सुरेख प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये, म्हणजेच अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड हे उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने दिनांक 15/10/2024चा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे, या निर्णयाच्या अंतर्गत माननीय निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सदस्य गठीत करण्यात आलेली आहे. आणि 17/3/2026ला या समितीने महाराष्ट्र शासनाला त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या त्यांनी सादर केलेल्या आहे. आणि त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाने 1/4/2026च्या निर्णयानुसार दिनांक 10/4/2026 रोजी एक शासनाचं परिपत्रक काढलं आणि सांगितलं की 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमचे जे काही उपवर्गीकरणासंदर्भामध्ये निवेदनं द्यायचे आहेत ते दिले पाहिजेत. आता प्रश्न निर्माण असा होतो की सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांचं इथे उल्लंघन झालं आहे काय, घटनात्मक बाबींची प्रक्रिया जी आहे त्याचं उल्लंघन झालं आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि मग त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाने तर उपवर्गीकरणासंदर्भामध्ये निर्णय दिलेला आहे आणि उपवर्गीकरण 5 राज्यांनी केलेले आहे. परंतु ते करत असताना ही जी प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे, ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांच्या आधारे राबवली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाच्या आधारावरती जर ही प्रक्रिया राबवली नसेल तर हा जो काही संपूर्ण अहवाल आहे हा रद्दबातल ठरू शकतो.
ही कायदेतज्ञांनी मांडलेली एक बाब आपल्यासमोर मी आणू इच्छितो. महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचा सदस्य सचिव म्हणून मी 1 वर्ष काम पाहिलं आणि त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या समित्या असतात त्या समित्यांचे जे अहवाल असतात ते मान्य करण्यापूर्वी जे स्टेक होल्डर्स असतात, जे बाधित घटक असतात त्यांना बोलवलं जात असतं आणि त्यांच्या पुढे तो अहवाल खुला केला जात असतो. आता घटनात्मक बाब अशी झालेली आहे की या ठिकाणी तो अहवाल कोणाकडे सादर केलेला नाही. या अहवालामध्ये काय म्हटलं हे कोणाला माहीत नाही. या 59 जातीमधल्या कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व मिळालेलं हे माहीत नाही, अजूनपर्यंत माहीत नाही. ते ठरवण्याचा निकष काय हे माहीत नाही. 59 जातीपैकी 58 जाती ज्या अनुसूचित जातीमधल्या आहेत त्यांच्यामधल्या एकाही प्रतिनिधीला त्यांनी बोलवलं नाही. महाराष्ट्रामध्ये 29 आमदार आहेत अनुसूचित जातीचे, 6 खासदार आहेत अनुसूचित जातीचे. एकाही खासदाराला बोलवलं नाही, एकाही आमदाराला बोलवलेलं नाही, लोकप्रतिनिधींचं मत घेतलेलं नाही, एकाही जिल्हाधिकाऱ्याला बोलवलेलं नाही. मग हा जो प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जी राबवलेली आहे ह्या प्रक्रियेवरती प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून प्रश्न निर्माण होतो की अनुसूचित जातीच्या उपर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अनंत बदर समिती जी आहे त्यांनी जे काही प्रक्रिया अवलंबली आहे त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झालेलं आहे. सर, आपण जेव्हा 1 ऑगस्ट 2024ची गोष्ट करतो आणि अनंत बदर समितीचा अहवाल जो आहे आणि एक व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणू, कुठल्याही प्रकारची ती कमिटी नव्हती पण सरकारने केली, तर न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल हा संविधानिक आहे की अवैधरित्या आपल्याला असं म्हणता येईल? हो, बरोबर. आता मी याचं सविस्तरच उत्तर देतो. मूळ मुद्दा आपल्याला चर्चा करायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांच्या आधारे आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यांनी जे काही वेगवेगळे निवाडे दिले त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. पण त्याच्या अगोदर आपल्याला जे वेगवेगळे त्या ठिकाणी जी घटनात्मक तरतुदी आहेत, संविधानात्मक तरतुदी आहेत ते पाहावं लागेल. म्हणजे उपवर्गीकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जे 1 ऑगस्ट 2024ला निर्देश दिलेले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ह्या निकषांचं पालन करून तुम्ही उपवर्गीकरण करू शकता. इट इज नॉट मॅन्डेटरी. म्हणजे भारतातल्या 5 राज्य सोडले तर बाकी कोणत्याही राज्याने उपवर्गीकरण केलेलं नाही. म्हणजे इट इज नॉट मॅन्डेटरी. मग आता याच्यातल्या घटनात्मक बाबी काय आहेत? म्हणजे हा बदर समितीचा अहवाल ज्याला चॅलेंज करता येऊ शकतं याबाबतच्या घटनात्मक बाबी काय आहेत? तर भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि ह्या मूलभूत अधिकारामध्ये अनुच्छेद 14 आहे. बरोबर. ते कायद्यासमोर समानता आहे. आता हा जो अहवाल आहे हा अहवाल आणि आर्टिकल 14 मधल्या प्रोव्हिजन्स यांच्यामध्ये तफावत आहे. ते कसं ते सांगतो. म्हणजे कायद्याच्या परिभाषेत म्हणायला गेलं तर अनुच्छेद 14 काय म्हणतं की कायद्यापुढे समानता आणि सर्वांना समान संरक्षण. माझं इंटरप्रिटेशन कसं होतं बघा की राज्य शासनाच्या मनमानी कृतींना अनुच्छेद 14 प्रतिबंध करीत असतं. सर्व शासनाच्या निर्णय आणि प्रक्रियेमध्ये निष्पक्षता असली पाहिजे, वाजवीपणा असला पाहिजे आणि भेदभाव विरहित अनिवार्यता असली पाहिजे. म्हणजे कोणत्याही समितीची रचना जर करायची असेल तर त्याच्यामध्ये अपवर्जन नको. म्हणजे 58 जातीच्या प्रतिनिधींना त्यामध्ये वगळायला नाही पाहिजे. आणि जर तसं झालं असेल आणि एकतर्फी पद्धतीने जर हा अहवालची रचना निर्मिती झाली असेल तर अनुच्छेद 14च्या अंतर्गत मिळणाऱ्या समानतेच्या तत्वांची हमींचं हे उल्लंघन करतो. त्यामुळे 14चं या ठिकाणी उल्लंघन आहे. म्हणजे आता दुसरं घटनात्मक बाब तुम्हाला सांगतो. म्हणजे कायद्यापुढे समानता समान संरक्षण हा भाग झालाच आणि मग त्या ठिकाणी 58 जातींच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व नाही दिलं म्हणजे त्यांच्यावरती त्यांना अपमर्जन झालेलं आहे आणि त्यामुळे हा मुद्दा त्या ठिकाणी लेखतो की याचं उल्लंघन झालेलं आहे. 15(4) जो आहे अनुच्छेद मूलभूत अधिकारामध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्याचा अनुच्छेद परवानगी देतो. 15(4). परंतु अशा उपाययोजना ह्या निष्पक्ष असल्या पाहिजेत, वाजवी असल्या पाहिजे आणि घटनात्मक दृष्ट्या सुसंगत असायला पाहिजे. आता मुळातच या अहवालाची जी काय पार्श्वभूमी हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे 23ला ज्या वेळेला या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बार्टीच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं, ते मी वाक्य वाचून दाखवतो. त्यामध्ये त्यांनी जे काही वाक्य सांगितलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी अबकडनुसार उपवर्गीकरण करण्यासाठी जो अहवाल आहे या अहवालाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने 25/3/2026 रोजी मुंबई येथे बैठकीचं आयोजन झालं आणि या बैठकीत मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी समाजाच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली. इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाच्या उन्नतीकरता मुख्यमंत्री महोदय माननीय यांच्याशी चर्चा करू शकता, इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्यामध्ये जे काही ठरलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो जो घटनात्मक दृष्टिकोनातून ह्या आर्टिकल 15 साठी महत्त्वाचा आहे.
तो म्हणजे मातंग समाजाच्या उन्नतीसाठी अनुसूचित जातीचे अबकड उपवर्गीकरण करण्याबाबत. अच्छा. म्हणजे अनुसूचित जातीमध्ये 59 उपजाती जाती आहेत. या 59 जातींचं उन्नती करण्याचा विषय इथे नाही आहे. इथे फक्त एका जातीचा मातंग समाजाचा आहे. आणि त्यानुसार जर पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला त्यांची उन्नती करायची असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रशासकीय योजनेच्या माध्यमातून, शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांना अनुदान देणं, त्यांना फ्रीशिप देणं, त्यांच्यासाठी वसतिगृह स्थापन करणं, जमिनींचं हस्तांतरण करणं, त्यांना जमिनीचं वाटप करणं, यासारख्या योजनांमध्ये त्यांना विशेष काही बाबी त्यांच्यासाठी करता आल्या असत्या, जसं लहुजी साळवे आयोगाने सांगितलेलं होतं. परंतु तसं न करता एक दिशाभूल करण्यात आली. या समाजाच्या बैठकीच्या मधून त्यांनी सांगितलं की मातंग समाजाच्या उन्नतीकरता अबकडीनुसार उपवर्गीकरण करण्यात यावं. म्हणजे इथे 58 जातीचा समावेश नाही. आता 15 काय म्हणते सांगतो. 15(4) की अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्याचा अनुच्छेद परवानगी देतो, परंतु अशा उपाययोजना निष्पक्ष, वाजवी आणि घटनात्मक दृष्टिकोनातून सुसंगत असणे आवश्यक आहे. मग ह्या निष्पक्ष आहेत का? तर नाही, कारण हे एका जाती समूहाचा प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे घटनात्मक पेच इथे निर्माण होतोय की तुम्ही 59 जातीमधल्या 58 जातीच्या प्रतिनिधींना विचारात घेतलं नाही, त्यांचं मत घेतलं नाही आणि तुम्ही ही प्रक्रिया पुढे कार्यान्वित केलेली आहे. आता पुढचा मुद्दा ज्या वेळेला आपण लक्षात येतो तो 16(4). अच्छा. मूलभूत अधिकारांमध्ये पुन्हा बाबासाहेबांनी दिलेला आहे. आरक्षणासंबंधित जे निर्णय असतात ते वस्तुनिष्ठ निकषांवरती आणि पुरेसे प्रतिनिधित्व याच्यावरती आधारित असणं आवश्यक आहे. आणि हे मनमानी किंवा जाती केंद्रित उपक्रम असू नयेत असं याचा अन्वयार्थ सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या केसेसमध्ये लावलेला आहे. मग हे 16(4) ॲप्लिकेबिलिटी 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयामध्ये त्यांनी SC करता लावली. बरोबर. पण मूळ मुद्दा असा आहे तो की इंदिरा साहनीच्या जे केसचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे जी काही प्रक्रिया आहे ती फक्त इतर मागासवर्गीयांना लागू आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचा त्यांनी समाविष्ट केला नाही, कारण अनुसूचित जातीसाठी विशेष अनुच्छेद भारताच्या संविधानामध्ये ते 341. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याही अनुषंगाने पाहायला गेलं तर 16(4)च्या अनुषंगाचं जर पॅरामीटर जर एक्सटेंड करायचा विचार केला तर ते अनुसूचित जातीला ॲप्लिकेबल ठरत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. आता 341 जे अनुच्छेद भारताच्या संविधानामध्ये आहे त्याचा जर आपण अन्वयार्थ आणि जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की ही जी संपूर्ण प्रक्रिया यांनी राबवलेली आहे ही प्रक्रिया माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे हा चॅलेंज होऊ शकतो. काय आहे सांगतो. अनुसूचित जाती हा संविधानाद्वारे अधिसूचित केलेला एक वर्ग आहे. अच्छा. आणि त्याला घटनात्मक अधिकार आहेत. त्याच्यावरती परिणाम करणारी कोणतीही अंतर्गत विभागणी झाल्यास तिची कठोर घटनात्मक छाननी होणे गरजेचे आहे. यथोचित प्रक्रियेचे ड्यू प्रोसेसचं पालन होणं गरजेचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की अनुसूचित जातींचं जी यादी असते ती यादी निश्चित करण्यासाठी भारतीय संविधानातलं अनुच्छेद जो आहे तो 341 आहे. 341 अनुसूचित जातीचा आहे, 342 अनुसूचित जमातीचा आहे. मग ह्या 341 प्रमाणे अनुसूचित जाती कोण आहेत हे निश्चित कोण करतं? म्हणजे पार्लिमेंटमध्ये त्याची चर्चा होते, त्या यादी पारित होते आणि अधिसूचना काढायचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतीला. म्हणजेच भारतातल्या कोणत्याही राज्यामधल्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, इव्हन राज्यपालांना पण हा अधिकार नाही की अनुसूचित जातीची त्यांनी यादी जाहीर करावी किंवा त्याच्यामध्ये अंतर्गत विभागणी करावी. आणि जर करायची असेल तर मग त्या संदर्भामध्ये तो अधिकार कोणाला आहे? तर भारताच्या संसदेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होतो. तरी सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. मग आता ह्या अनंत बदर समितीच्या माध्यमातून काय उल्लंघन झाले हे आपल्यापुढे प्रश्न निर्माण होतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं की 14, 15(4), 16(4) आणि 341. आता तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे काय आहेत सांगतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांमध्ये EP रायप्पा विरुद्ध तामिळनाडू राज्य अशी केस आहे. AIR 1974 SC 555 ह्या केसचं कुणी त्याचं अनालिसिस केलं तर ते त्यांना अभ्यास करता येईल. त्याच्यामध्ये काय तत्व आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये सेटल केलेलं आहे प्रिन्सिपल. माननीय सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये असा निर्णय दिलेला आहे की मनमानीपणा हा समानतेच्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधी आहे. अच्छा. मनमानीपणा हा सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वाच्या विरोधी आहे. राज्याची कोणतीही मनमानी किंवा अन्यायकारक कृती संविधानाच्या अनुच्छेद 14चे उल्लंघन करते. हा महत्त्वाचा मुद्दा. मग तुम्हाला अहवाल दाखवणार नाही, अहवाल प्रकाशित करणार नाही,
आणि अहवालावरती तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या आणि मग आम्ही अहवालाच्या संदर्भात निर्णय घेऊ, ही जी भूमिका आहे हा प्रश्नांकित करणारा प्रश्न आहे. आणि दुसरा महत्त्वाचा, हा अहवाल सादर कोणाला करायला पाहिजे होता? सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला. कारण याची स्थापना कोणी केलेली आहे? सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने केलेली आहे. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट, सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटने केलेली आहे. त्यांना न करता हा परस्पर दुसऱ्या अधिकरणाला सादर करणं, यातूनही एक वेगळ्या पद्धतीचा मनमानी पद्धतीचा कारभार हा जस्टिस अनंत बदर समितीच्या माध्यमातून झाला, असे आक्षेप अनेकांनी केले. मी असा आक्षेप करत नाही, परंतु जे विधितज्ञ आहेत ते आक्षेप करतात. आता याचं रिलेव्हन्स काय हे समजून घ्या. 341 या समितीमध्ये 58 जातीच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व गेलं नाही, म्हणजे त्यांच्या हिअरिंग घेतल्या नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि जी समिती एकतर्फी पद्धतीने कामकाज करते अशा समितीला मनमानी आणि अनुच्छेद 14चे उल्लंघन करणारी म्हणून तिला आव्हान दिले जाऊ शकते. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला रायप्पांच्या केसमध्ये लक्षात येतो. तामिळनाडू. हा, तर या लक्षात आपल्याला जेव्हा येतं तेव्हा आपल्याला लक्षात घेणं की मनमानीपणा हा समानतेच्या तत्वांच्या पूर्णपणे विरोधी आहे. म्हणजे काय की एक जात सांगते की आमच्या समाजाच्या उन्नतीकरता तुम्ही 59 जातींचं उपवर्गीकरण करा, आणि हे सांगताना जो अबकड अहवाल सुरुवातीला आला होता त्याच्यामध्ये 5 जण त्या मातंग समाजातले होते, इतर समाजातल्या त्यांच्या 58 जातीच्या प्रतिनिधींचा समावेश नव्हता. आणि पुढे ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला एक मनमानीपणाच चाललेला आहे किंवा आम्हाला आमची लोकसंख्या जरी कमी असली तरी आम्हाला एवढे टक्के मिळाले पाहिजेत आणि दुसऱ्यांच्या वाटेचं आम्हाला दिलं पाहिजे वगैरे वगैरे, असा सगळा जो काही उहापोह चाललेला आहे तो मला वाटतो की तो प्रस्तुत नाही, त्याचं रिलेव्हन्स नाही, आणि त्याच्यामुळे ही मनमानीपणा चालू आहे. त्याच्यामुळे हा तत्वाच्या विरोधामध्ये असं म्हणतो. दुसरं जे प्रिन्सिपल सेटल केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये, मनेका गांधी विरुद्ध भारत संघ 1978 ISCC 248, आणि याच्यामधलं तत्व काय हे समजणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की राज्य शासनाची प्रत्येक कृती खालीलप्रमाणे असायला पाहिजे. The principles have been settled by this honorable Supreme Court and the verdict of the Supreme Court is the rule of the land. म्हणजे तो या देशामध्ये लागू पडतो. काय सांगितले त्यांनी बघा, सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की राज्य शासनाची कृती ही आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे, म्हणजे ते निष्पक्षपाती असलं पाहिजे, त्यांच्या समितीमध्ये न्याय असला पाहिजे, ती वाजवी असली पाहिजे आणि ती मनमानी नसलेली पाहिजे. आता या संदर्भामध्ये ही जी जस्टिस अनंत बदर समिती आहे त्या संदर्भात जे विधितज्ञांनी आक्षेप घेतलेले ते काय आहे ते समजून घ्या. आता मी म्हणतो विधितज्ञांनी घेतले म्हणजे काय आहे, तुम्हाला हा प्रश्न निर्माण होईल की सर तुम्हीच बोलत आहात आणि मग हे कुठून आलं. रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेलं आहे साहेब याच्यामध्ये, या संदर्भामध्ये 1 ऑगस्ट 2024 संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेले आहेत. 1 ऑगस्ट 2024 या संदर्भात जे रिव्ह्यू पिटिशन, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून आपले कास्ट ट्राईबने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे. 549 पेजेसच्या आसपास ही रिव्ह्यू पिटिशन आहे, त्यावर अनेकांनी केलेलं आहे. या सर्वच्या सर्व रिव्ह्यू पिटिशन या निर्णयाला रिव्हिजिट करता येऊ नये म्हणून फेटाळण्यात आलेलं आहे. अच्छा, त्याच्यामध्ये ही प्रस्तुतता आलेली आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आहे तर निष्पक्ष सुनावणी झाली पाहिजे. मग जिथे या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये 2024 ते 2026 या कालखंडामध्ये या समितीचे एक सदस्यीय समिती होती, त्याला क्लार्क कोण माहीत नाही, त्याला शिपाई कोण माहीत नाही, त्याच्यामध्ये त्यांचं दप्तर उचलणारा माणूस कोण ते माहीत नाही, त्यांचं परिवहन करण्यासाठी असलेला गाडी वगैरे हे कोण आपलं काहीच माहीत नाही. मग त्यांनी दौरे केले असं म्हणतात. मग त्या दौऱ्यांमध्ये 58 जातींच्या प्रतिनिधींना भेटल्याचं कुठेही दिसत नाही, असे आक्षेप समाज माध्यमांवरती झालेले आहेत. आणि त्यावेळेला जर 59 जातीच्या आरक्षणाचा भवितव्याचा प्रश्न असेल, त्यांची या संदर्भात जर सुनावणी घेतली नसेल तर निष्पक्ष सुनावणीचा प्रश्न तर या ठिकाणी निर्माणच होत नाही. हा पहिला मुद्दा. पुरेसा सहभाग 58 जातीच्या प्रतिनिधींना दिलेला नाही. पारदर्शक प्रतिनिधित्व हा मुद्दाच त्या ठिकाणी येत नाही, कारण पारदर्शकताच नाही, पारदर्शकताच नाही. आणि याशिवाय राबवली गेलेली कोणतीही प्रक्रिया ही घटनात्मक आणि यथोचित प्रक्रियेचे आणि नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन करते, हा महत्त्वाचा मुद्दा. मग प्रश्न निर्माण असा होतो की या संदर्भात राज्य शासनाची भूमिका आहे का, तर नाही. राज्य शासनाने समिती नियुक्ती केली याचा अर्थ असा होतो की त्या समितीचं कर्तव्य आहे की तुम्ही निष्पक्ष सुनावणी घ्या. त्याच्यामध्ये 58 जातीच्या प्रतिनिधींनाही बोलवा, त्यांच्या प्रतिनिधित्वाचा त्या ठिकाणी पारदर्शकतापणे तुम्ही लोकांना सांगा की आम्ही आज लातूरला सभा घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही आलं पाहिजे. हे 29 आमदार जे अनुसूचित जातीचे आहेत त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, चर्मकार आहेत, महार आहेत, आणखीन वेगवेगळ्या समाजाचे आहेत.
त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं, त्यांची निष्पक्ष सुनावणी घेतली पाहिजे, त्यांचं प्रतिनिधित्व यायला पाहिजे होतं. बरोबर. कारण ते जनप्रतिनिधी आहे. जनप्रतिनिधी आणि ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, म्हणजे लोकांचे लोकहिताकरता लोकप्रतिनिधींनी चालवलेले लोककल्याणकारी राज्य म्हणजे लोकशाही. मग लोकप्रतिनिधित्व महत्वाचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लोकप्रतिनिधित्वाला महत्व दिलं होतं. मग इथे प्रतिनिधित्वच नाही तर मग अहवाल आमचा नाही, ही भावना लोकांमध्ये. त्यामुळे जे सेकंड प्रिन्सिपल मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी सांगितलं की निष्पक्षता, न्याय, वाजवी आणि मनमानी नसलेली भूमिका जर असेल तरच ती समिती ग्राह्य धरता येऊ शकते. आता तिसरं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडे जाऊया. कदाचित तुम्ही म्हणत असेल की सर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटबद्दल तुम्ही काय एवढं, तर मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो की आता जे समाज माध्यमांवरती म्हणजे काही जण जे आहेत ते XYZ म्हणू आपण त्यांना, ABC म्हणू त्यांना, ते एवढंच म्हणतात की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का. बरोबर. पण प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या निकषांचं, त्यांनी दिलेल्या आदेशांचं तुम्ही पालन करत नाहीत आणि अहवाल आणतात आणि म्हणतात हा तुम्हाला लागू झाला पाहिजे, उपवर्गीकरण झालं पाहिजे, हे चालणार नाही. आणि त्या समितीने जर निकष पालन केले नसतील तर ती ही समिती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या पुढे जाऊ शकत नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयांचं म्हणजे त्याच्यातल्या सेटल प्रिन्सिपलचं जर तुम्ही उल्लंघन करत असाल तर ही बदर समितीचा अहवाल रद्दबातल करण्याचे घटनात्मक आणि कायदेशीर आधार आहेत याचीही चर्चा होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लॉर्ड बुद्धा टीव्हीने ही खूप महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. आंध्र प्रदेश राज्य विरुद्ध नल्ला राजा रेड्डी 1967ची ही केस आहे. 3 SCR 28. याच्यामधलं सेटल प्रिन्सिपल काय, तत्व काय. न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की राज्याच्या कृतीमधील मनमानीपणा हा अनुच्छेद 14चे उल्लंघन करतो. पुन्हा तोच प्रश्न या ठिकाणी येतो, त्याची प्रस्तुतता काय हे समजून घ्या. की व्यापक प्रतिनिधित्व नसताना केवळ जाती केंद्रित समितीची रचना करणे, म्हणजे व्यापक प्रतिनिधित्व नाही, फक्त केवळ एका जातीच्या संदर्भात केंद्रीकरण. म्हणजे अबकडची पहिली समिती जी होती त्याच्यामध्ये 5 जण कोणत्या जातीचे होते, एका जातीचे, नाव नाही घेणार. अनुच्छेद क्रमांक 46. बरोबर. मग व्यापक प्रतिनिधित्व नसताना केवळ जाती केंद्रित समितीची रचना करणे आणि या कृतीवर भेदभावपूर्ण आणि मनमानीचापणाचा आक्षेप घेतला जाऊ शकतो, हा महत्त्वाचा मुद्दा हे त्याच्या अनुषंगाने आहे. हा झाला आपलं तिसरं जजमेंट. चौथं जे आहे AK क्रिया पाक वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1969ची 2 SCC 262 ही केस आहे. याच्यामध्ये तत्व आहे की सर्वोच्च न्यायालयाने असं, माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलेलं आहे की नैसर्गिक न्यायाच्या नियमांचा उद्देश न्याय सुनिश्चित करणं आहे आणि न्यायाची गळचेपी म्हणजे न्याय विपर्यास रोखणे आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, 58 जातीच्या प्रतिनिधींना बोलवलं नाही, 58 जातीच्या प्रतिनिधींना अहवाल खुला करण्यात आलेला नाही, 58 जातींच्या संबंधित असलेल्या जनप्रतिनिधी म्हणजे आमदारांना, म्हणजेच खासदारांना, विधान परिषद सदस्यांना आणि राज्यसभा सदस्य आपल्याकडे आहेत ना, अनुसूचित जातीचे आहेत असं महाराष्ट्रातले आहेतच, कुणालाच विचारात घेतलेले नाही. मग या ठिकाणी नैसर्गिक न्याय तत्व कुठे आले, म्हणजे तुम्हाला हिअरिंगचा अधिकारच दिलेला नाही, तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला नाही. शाळा, महाविद्यालय, सरकारी प्राधिकरण इथे एखाद्या व्यक्तीला जर मेमो दिला, शोकॉज नोटीस दिली तर त्याला सांगितलं जातं की 7 दिवसाच्या आत त्याचं उत्तर द्या, 10 दिवसाच्या आत त्याचं उत्तर द्या. मग तो म्हणतो नाही मला 1 महिन्याचा अवधी द्या, 15 दिवसाचा अवधी द्या, आणि मग तो उत्तर देतो. नाही उत्तर दिलं तर त्याला अपराध मान्य असं संबोधिलं जातं. इथे तुम्हाला विचारलंच नाही. म्हणजे काय झालं, AK क्रियापाक वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1969 मध्ये जे सेटल प्रिन्सिपल आहे की नैसर्गिक न्यायाच्या नियमांचा उद्देश न्याय सुनिश्चित करणे आहे आणि न्यायाची गळचेपी रोखणे हा आहे. मग इथे न्यायाची गळचेपी ही झालेली आहे. बरोबर. आणि जो उद्देश आहे न्याय सुनिश्चित करणं हे देखील रोखलेलं आहे. कारण तुम्हाला तिथे संधीच नाही ना बोलायला. तुमचं भवितव्य ठरवणार, तुमच्या आरक्षणाच्या आकडेवारीचा टक्का ठरवणार, मग तुम्हाला त्याच्या संदर्भात बोलायचा अधिकार आहे आणि असताना तुम्हाला दिलं नाही, तर ही जी प्रशासकीय कृती या समितीने केली, राज्य शासनाबद्दल बोलत नाही, या समितीने ही जी प्रशासकीय कृती केलेली आहे ती पूर्वग्रह दूषित आहे अशा पद्धतीचा आक्षेप विधी तज्ञांनी घेतलेले आहेत. आणि मग याची प्रसंगचितता काय हे समजून घेणं गरजेचं आहे. या समितीची रचनाच पूर्वग्रह दूषित असेल आणि त्यात आधीच ठरवलेले उद्देश प्रतिबिंबित होत असतील तर संपूर्ण अहवाल हा कायदेशीरदृष्ट्या आक्षेपार्ह आणि कमकुवत ठरतो. म्हणजे हा जो अहवाल आहे, या ठिकाणी मी दाखवू इच्छितो की हा जो
अबकडचा अहवाल आहे जो बार्टीच्या माध्यमातून त्याचे डायरेक्टर जनरल बार्टीचे सुनील वारे जे जाती अनुच्छेद क्रमांक 46ला प्रतिनिधित्व करतात, त्या ठिकाणी ही नावंही मी दाखवू इच्छितो आपल्याला मान्यवरांना. 1 2 3 4 5 हे पाचीच्या पाची नावं हे काय 58 जातींचं प्रतिनिधित्व करत नाहीत, एकाच जातीचं. हां, जर ते एकाच जातीचं प्रतिनिधित्व करत असतील तर ह्या समितीची जी रचना आहे ही पूर्वग्रह दूषित आहे. त्याला प्री डिटरमाइंड असं म्हटलं जातं. जर तुमचा हेतूच जर प्री डिटरमाइंड असेल आणि त्या अनुषंगाने जर पुढचा अहवाल आला असेल तर तो कायदेशीर दृष्टिकोनातून आक्षेपार्ह आहे आणि कमकुवत आहे. कुणी आतापर्यंत याला चॅलेंज केलं नाही, पण भविष्यात कुणी करेल आणि यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करेल तर ते सांगता येत नाही. दिस इज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल दॅट इज बीन सेटल बाय द सुप्रीम कोर्ट. पाचवा जो सुप्रीम कोर्टाचा निवाडा आहे तो युनियन ऑफ इंडिया वर्सेस तुलसीराम पटेल 1985 398 SCCची केस आहे. अच्छा. त्याच्यात तत्व काय सेटल केलेलं आहे, नैसर्गिक न्यायाचे तत्वज्ञान. आता ज्यांनी लॉ केले त्यांना हे माहिती असतं की ऑडी अल्ट्रम पॅटर्न. अच्छा. ऑडी अल्ट्रम पॅटर्न म्हणजे काय, दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून घेणे. बरोबर, हे तत्व मूलभूत घटनात्मक आवश्यकता आहे. अच्छा. म्हणजे अनुच्छेद 14, अनुच्छेद 15(4), अनुच्छेद 16(4), अनुच्छेद 341 यांचं उल्लंघन झालं हे घटनात्मक मी सांगितलंच. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांचं देखील पालन झालेलं नाहीये, कारण ऑडी अल्ट्रम पॅटर्न झालंच नाहीये, दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकूनच घेतलेलं नाहीये. मग जर दुसऱ्या बाजूचे म्हणणं ऐकून घेतलं नसेल तर ही मूलभूत घटनात्मक आवश्यकता या समितीला जाणवली नाही का, हा एक प्रश्न आहे. आता शासनाने सांगितलेलं आहे की अनंत बदर समितीच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे आक्षेप जाहीर करा. या आक्षेपांना उत्तर कुणाला द्यायचंय, माननीय अनंत न्यायमूर्ती बदर जे आहेत, जे माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे, कारण तुम्ही हा अहवाल दिलेला आहे. मग शासनालाही त्यांना सांगावं लागेल की तुम्ही शासनाची फसवणूक करतात का. ही फसवणूकच झाली ना. तुम्ही अहवाल दिला पण अहवाल देताना सांगितलं का आम्ही 58 जातीच्या प्रतिनिधींना बोलवलं नाही, 58 जातीच्या 29 आमदारांना बोलवलं नाही, 6 खासदारांना बोलवलं नाही, विधान परिषद सदस्यांना बोलवलं नाही, आम्ही लोकसभा सदस्यांना बोलवलं नाही, राज्यसभा सदस्यांना बोलवलं नाही, कोणालाच बोलवलं नाही. म्हणजे ह्या समितीची जी सगळी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती कुठेतरी चॅलेंजेबल आहे, याला कुठेतरी आव्हान करता येतं. म्हणून याच्यातली प्रसंगचितता काय हे सांगतो की बाधित अनुसूचित जातीचे म्हणणे ऐकून घेण्यात किंवा त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात अपयश या समितीला आहे, हे नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन ठरते. हे कोणीतरी माननीय जे काही राज्य मंत्रिमंडळातले लोक आहेत त्यांच्यापुढे ही बाजू मांडली पाहिजे, कारण त्यांनाही समजलं पाहिजे की ही समितीचं जे कार्यपद्धती आहे या समितीच्या कार्यपद्धतीवरती आमचा आक्षेप आहे. कारण बाधित अनुसूचित जातीचं तुम्ही प्रतिनिधित्व घेतलं नाही, त्यांचं काय म्हणणं हे तुम्ही ऐकून घेतलं नाही, त्यांना काय म्हणायचं ह्याची संधी दिली नाही, त्यामुळे हे उल्लंघन ठरते. हे आपण पाचवं प्रिन्सिपल सेटल जे आहे सुप्रीम कोर्टाचं याचं उल्लंघन झाल्याचं दिसतं. EV चिनैया वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 2005 मधली जी केस आहे, ज्याच्यामध्ये बदर समितीच्या अहवालामध्ये म्हटलं की याचा देखील आपण अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 6758/2000 EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश आणि इतर न्यायालयीन प्रक्रिया 2004 मध्ये दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यात यावा. बरोबर बरोबर. ते काय आहे हे समजून घेतलं पाहिजे ना. त्यांनी असं सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे की भारतीय संविधानाचा अनुच्छेद 341 अन्वये अनुसूचित जाती हा एक समरूप घटनात्मक वर्ग आहे. समरूप घटनात्मक वर्ग म्हणजे काय, होमोजिनियस एकसंघ कम्युनिटी, एकसंघता. आता याची प्रसंगचितता काय ते पाहणं गरजेचं आहे. ही जी समिती केवळ एका विशिष्ट जातीचे निवडक प्रतिनिधित्व करते, परंतु जिच्या निर्णयांचा परिणाम सर्व अनुसूचित जातींवरती होतो, अशी समिती अनुच्छेद 341 मध्ये मान्य असलेल्या घटनात्मक एकतेला क्षीण करते. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये 341 फार महत्वाचं आहे. त्यांना होमोजिनियस कम्युनिटी म्हटलेलं आहे, कारण महाराष्ट्रातल्या या 59 जातींना त्या 59 जाती आहेत हे ठरवण्यासंदर्भामध्ये 1935ला जो कायदा झाला त्यावेळेला हटन यांनी त्यांचे 9 वेगवेगळे निकष दिलेले होते. त्या निकषामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अस्पृश्यता हा महत्त्वाचा निकष आहे आणि त्या माध्यमातून हेच ठरवलेलं आहे. अस्पृश्यांच्या व्यतिरिक्त भारतामध्ये कुणालाही लागू नाही. अस्पृश्यता काय आहे
तर गळ्यामध्ये गाडगं घालणं, कमरेला किरसुनी लावणं, सावली पुसत पुसत जाणं. अस्पृश्यता काय आहे? अस्पृश्य माणसाचा शब्द ऐकला तर सवर्ण माणसांना विटाळ होणं, अस्पृश्य माणसाचा स्पर्श झाला तर सवर्ण माणसांना विटाळ होणं, आणि अस्पृश्य माणसांचा जर आवाज ऐकला तर सवर्ण माणसांना विटाळ होणं, ही अस्पृश्यता आहे. आणि मग वेगवेगळी बंधनं आहेत त्यांना. मंदिरात जाता येणार नाही, शिक्षण घेता येणार नाही, लग्न समारंभामध्ये चांगले पोशाख घालता येणार नाही, गावकुसाच्या आत राहता येणार नाही, शिक्षण घेता येणार नाही, मंदिरात प्रवेश घेता येणार नाही, सोन्या चांदी पितळेची भांडी वापरता येणार नाही, चांगले कपडे वापरता येणार नाही, कौलारू घराचे छप्पर असेल ते. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं मुक्तिकोन पोथीमध्ये सांगितलं, वेगळं काही सांगायची गरज नाही, माझ्या मनाचं नाही, बाबासाहेब आंबेडकरांचंच मी या ठिकाणी सांगतो की ही सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून हे 341 कशासाठी दिलेलं आहे की तुम्ही सर्वांनीच अस्पृश्यता भोगलेली आहे. बरोबर. मी असं म्हणत नाही की मातंग समाजाने भोगलेली नाही. म्हणजे जळगावमध्ये केस झालेली होती मागे की त्या ठिकाणी आंब्याच्या वनराईमध्ये एक त्या समाजाचा मुलगा गेला तर त्याला मारहाण केली, आणि त्यावेळेला कोण पुढे आलं तर बौद्ध समाजातलेच लोक पुढे आले त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायला, त्यांच्या विरुद्ध केसेस नोंदवायला. हाही महत्वाचा मुद्दा. म्हणजे जी आपली एकता आहे अनुसूचित जाती म्हणून ती 341 मध्ये आहे. तुमच्यावर अन्याय झाला तर आम्ही पेटून उठतो का? कारण आम्हाला असं वाटतं की अस्पृश्यांवर होणारा अन्याय हा सर्वव्यापी आहे आणि बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या विरोधी आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तर थोडक्यात पुन्हा एकदा केसेसकडे येऊया. 7वं जे सर्वोच्च न्यायालयाचा निकष याच्यामध्ये आहे, मी साधारणतः 100 ते 150 केसेसचं अनालिसिस केलेलं आहे सर. क्या बात आहे. आणि 16 वेगवेगळे मुद्दे आहेत. आता आपण पहिल्याच मुद्द्यांवरती बोलत आहोत. अच्छा. घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांच्या निवाड्यांच्या आधारावरती हा अनंत बदर अहवाल हा कसा असंविधानिक आणि घटनात्मक नाही या संदर्भामध्ये आपण पहिल्या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलत आहोत. स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग 2024 ची ही केस आहे सुप्रीम कोर्टामधली. 1860 नंबर आहे. तत्व काय? घटनात्मक मर्यादांच्या अधीन राहून उपवर्गीकरणाचा विचार करण्यास परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने खालील बाबींवरती विशेष भर दिलेला आहे. अच्छा. मग काय म्हणजे अनुभवजन्य आकडेवारी. अनुभवजन्य आकडेवारी म्हणजे काय? ते एम्पिरिकल डाटा. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे रिझर्वेशन इन प्रमोशन. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला मिळालेलं आरक्षण हे घटनात्मक आरक्षण आहे. आणि नॉमॅडिक ट्राईबला जे मिळालेलं म्हणजे ज्याला आपण भटके विमुक्त जनजाती म्हणतो त्यांना मिळालेलं आरक्षण हे राज्याने दिलेलं आरक्षण आहे. अच्छा. मग यांना रिझर्वेशन इन प्रमोशन द्यायचं का हा मुद्दा उपस्थित केला आणि श्रीयुत घोगरे हे कोर्टामध्ये गेले आणि केस चालू झाली. आणि त्या अनुषंगाने अद्यापपर्यंत निकाल दिलेला नाही. म्हणजे त्यांनी प्रिन्सिपल सेटल डाऊन केलेलं आहे की राज्याने सर्वोच्च न्यायालयाचा भावी निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घ्यावा आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना रिझर्वेशन इन प्रमोशन द्यावं. अच्छा. परंतु आपल्याकडे तसं झालेलं नाही. त्याचं कारण असं की त्यांनी क्वांटिफायबल डाटा मागितला होता. हा क्वांटिफायबल डाटा म्हणजे अपुऱ्या प्रतिनिधित्वाची आकडेवारी किंवा पुरेसे प्रतिनिधित्वाची आकडेवारी नसल्यामुळे किंवा ती शासनाने तिकडे सादर केली नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. मग जर शासनाकडेच ही आकडेवारी उपलब्ध नाही असं प्रश्न आहे तर मग न्यायमूर्ती अनंत बदर जे निवृत्त न्यायाधीश आहेत जे पटनातले आहेत त्यांना महाराष्ट्रामधल्या वर्ग 1 वर्ग ब वर्ग क वर्ग ड मधला संपूर्ण अनुशेषाचा आकडेवारी मिळाली कुठून हा पण प्रश्न निर्माण होतो. सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या 2024च्या केसमध्ये जो निर्णय आलेला आहे त्याच्यामधला हा इम्पिरिकल डाटाचा मुद्दा जो आहे ना तो देखील चॅलेंजेबल ठरतो. म्हणजे काही लोक म्हणतात की लहुजी साळवे आयोगामध्ये त्यांनी अशी माहिती. लहुजी साळवे आयोग हा काही या ठिकाणी ग्राह्य धरता येत नाही. त्याचं कारण असं की ती आकडेवारी ठरवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला असतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आकडेवारी मागितली होती ती आकडेवारी त्यांनी सादर केली असेल त्याचा संदर्भ जर यांनी घेतला असेल तर गोष्ट, पण आकडेवारीच सादर केलेली नाही. बरोबर. म्हणजे आता लोक म्हणतात की अनुशेष भरला नाही त्याची श्वेतपत्रिका शासनाने काढायला पाहिजे, इथपर्यंत वेळ आलेली आहे. अशा वेळेला काय अनुभवजन्य आकडेवारी आली असा प्रश्न निर्माण होतो. निष्पक्षता नाही असायला पाहिजे जी नाही. म्हणजे निष्पक्षता असेल तर तुम्ही सर्वांसमोर 58 जातीच्या प्रतिनिधींना बोलवाल, आमदारांना बोलवाल, खासदारांना बोलवाल, जनप्रतिनिधींना बोलवाल, सगळ्यांनाच बोलवाल. तसं झालेलं आहे. पारदर्शकता नाही. पारदर्शकता नाही म्हणजे काय? हे सगळं गपचूपपणे झालेलं. 2024 ते 2026 पर्यंत एका वर्षात 365 दिवस, दुसऱ्या वर्षात 365 दिवस म्हणजे 750 दिवसाच्या आसपास हे कुठे गेले, काय गेले, कोणाला भेटले, कोणाचे दौरे गेले, कोणाचा अभ्यास केला, कुणाची मतं घेतली, 58 जातीचे किती प्रतिनिधी होते काहीच माहीत नाही. कुणालाच माहीत. म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकता नाही. तुम्ही अहवाल देणार आणि सांगणार की हा अहवाल तुम्ही मान्य करा. कसं काय मान्य करणार?
तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, हा महत्त्वाचा. आणि घटनात्मक सुरक्षा कवचांचं पालन करायला पाहिजे. या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयातले 6 जज होते. ऑनरेबल लॉर्डशिप, 6 लॉर्डशिप्स वर देअर. वन ऑफ द लॉर्डशिप इज बेला त्रिवेदी. ऑनरेबल लॉर्डशिप बेला त्रिवेदी यांचं काय म्हणणं आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की 341 जो भारताच्या संविधानातला अनुच्छेद आहे त्यामुळे अनुसूचित जाती ह्या होमोजेनियस आहेत. या सर्वांनी अस्पृश्यतेचा अनुभव घेतलेला आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये का होईना. त्यांना मारहाण असेल, त्यांना शिक्षणापासून वंचित असेल, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नसेल, किंवा त्यांच्यावरती बहिष्कार टाकला जायचा. बरोबर. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे ही होमोजिनियस कम्युनिटी ह्या सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे तो अनुभव महाराणी घेतला, मातांगाने घेतला नाही असं होऊ शकत नाही, चर्मकारांनी घेतला आणि मग ककयांनी नाही घेतला असं होऊ शकत. सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये सबक्लासिफिकेशन करता येत नाही. म्हणजे या 1 ऑगस्ट 2024च्या न्यायनिवाड्यामध्ये एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये करता येत नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा. आणि त्याच्यात सांगितलं की तुम्हाला करणार असाल तर तुम्ही योग्य प्रतिनिधित्व, वस्तुनिष्ठ कार्यपद्धती, क्वांटिफायबल डाटा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मानकांवरती ही समिती खऱ्या अर्थाने उतरत नाही. आपलं मूळ ऑब्जेक्शन जे आहे ते हा जो न्यायमूर्ती बदर समिती अहवाल आहे, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांच्या निकषांचे पालन केले नाही म्हणून हा रद्दबातल करावा अशा पद्धतीचा आक्षेप आहे. म्हणजे आता शासनाने मागवलंय आमच्यासारख्या लोकांकडनं तुमची मतं काय, तर आम्ही हे असंच सांगणार ना. बरोबर. आम्ही न्यायालयाच्या भाषेमध्येच सांगणार, दुसऱ्या भाषेमध्ये सांगणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाची भाषा ही अंतिम भाषा असते आणि ती संविधानाची भाषा असते. लोक म्हणतात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिला, तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने अजून काही निवड दिले. 100च्या वरती जजमेंट्स आहेत ज्यांचं आपण 16 मुद्द्यांमध्ये अनालिसिस केलेलं आहे. ते महाराष्ट्रातलं पहिलं कदाचित इंटरप्रिटेशन असेल आणि त्याचा आपण अभ्यास करत होतो. आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही अशी संधी दिलीत आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करतो. 8वं जे सर्वोच्च न्यायालयाचा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय आहे तो मोहिंदर सिंग गिल वर्सेस चीफ इलेक्शन कमिशनर 1978 405 नंबरची केस आहे. अच्छा. यात तत्व काय की प्रशासकीय प्राधिकरणांनी निष्पक्षपणे, पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारच्या मनमानीशिवाय कार्य करणे अनिवार्य आहे. मग प्रशासकीय प्राधिकरणांनी निष्पक्षपणे म्हणजे काय? म्हणजे या अनंत बदर समितीने निष्पक्षपणे, राज्य शासनाला आपण बोलत नाही, या समितीने निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारच्या मनमानी. आता ती मनमानी कशी झाली असा प्रश्न निर्माण होईल. 58 जातीच्या प्रतिनिधींना बोलवलेलं नाही, ती मनमानीच आहे ना. बरोबर. आणि तुम्ही 58-59 जातीचं उपवर्गीकरणाचा फॉर्म्युला देतात, ही पण मनमानी आहे. आणि मग एका जातीचं कमी प्रतिनिधित्व लोकसंख्या असेल आणि त्यांना जास्त प्रतिनिधित्व देताचा आक्षेप जो होता तसं झालं असेल तर ती त्याच्याहून मोठी मनमानी असेल. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये इतर राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण केलेलं आहे. मला वाटतं म्हणून मला जास्त मिळायला पाहिजे असं नाही होत ना. नाही. मी तुमचा आवडता मुलगा आहे म्हणून मला तुम्ही जास्त दिलं पाहिजे असा आई वडिलांकडे आग्रह धरला तर तो आग्रह घरापुरता मर्यादित राहू शकतो, परंतु राज्याचा त्याचा संबंध येत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्न ते येत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याला असं लक्षात घेणं गरजेचं आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे काही चाललेलं आहे ते चॅलेंजेबल आहे. आता अंतिम मुद्द्याकडे वळतो. अच्छा. आणि हा पहिला मुद्दा आपण संपूया थोडक्यात. एक शेवटचं माझं सबमिशन देतो की याची प्रसंगचितता काय आहे. गुप्तपणे चालणारा कारभार आणि इतरांना वगळण्याची प्रक्रिया या कार्यपद्धतीशी संबंधित निष्पक्षतेला जे प्रोसिजरल फेअरनेस असं ज्याला म्हणतो बाधा पोहोचवतात. आणि सुचवलेली कायदेशीर मांडणी जर आपण पाहायला गेलं तर हा कारभार जो आहे गुप्तपणे चाललेला आहे. इतरांना वगळलेला म्हणजे 58 जातीच्या प्रतिनिधींना वगळलेला आहे. आणि कार्यपद्धतीमध्ये संबंधित निष्पक्षता नाही, म्हणजे कार्यपद्धतीमध्ये निष्पक्षता असली पाहिजे. पण त्याला प्रोसिजरल फेअरनेस असं म्हणतात. वेर इज द प्रोसिजरल फेअरनेस सर? काय आहे? माय क्वेश्चन इज वेर इज द प्रोसिजर फेअरनेस? यू आर बाउंड टू हॅव अ प्रोसिजर फेअरनेस ॲज पर द सुप्रीम कोर्ट वर्डिक्ट अँड जजमेंट्स. इफ इट इज नॉट देअर देन डेफिनेटली इट इज चॅलेंजेबल. Then definitely it is against the norms settled down, the principles settled down by the Honorable Supreme Court of India. EP रुपया, म्हणजे आता मी सगळ्यांचं अनालिसिस करतो ज्या केसेस आपण पाहिल्या. EP रुपया, मनेका गांधी, AK क्रियापाक, EV चेन्नैया, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंदर सिंग या सर्व केसेसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांनी जे काही प्रतिपादित केलेलं आहे त्या अनुषंगाने पाहता सदर समितीची रचना
आणि कार्यपद्धती ही मनमानीपणाची आहे. आता सदर समितीची रचना आणि कार्यपद्धती रद्दबातल ठरण्यासाठी पात्र ठरते म्हणजे काय ठरते पुन्हा एकदा सांगतो. अच्छा. आता थोडक्यात तुम्हाला टेक्निकल भाषेत सांगतो. शासनाने मागवलेला आहे म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय CBC 2024 प्रकरण क्रमांक 76 कार्यासन मावक 15/10/2024 नुसार यांची स्थापना झाली. बरोबर. बरोबर. दुसरा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन CBC 2024 प्रकरण क्रमांक 76 मावक दिनांक 10/4/2026 नुसार त्यांनी अहवालवरती प्रतिक्रिया मागवल्या. मग हे ज्या अहवालावरती प्रतिक्रिया मागितल्या असतील तर ही जी समिती आहे या समितीची रचना तर आहेच विचाराधीन, परंतु त्याची कार्यपद्धती ही मनमानीपणाची आहे. म्हणजे शासनाने काढलेल्या GRच्या अनुषंगाने म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक CBC 2024 प्रकरण क्रमांक 76 कार्यासन मावक 15/10/2024 बद्दल मी बोलत आहे. 15/10/2024च्या शासन निर्णयाप्रमाणे जी कार्यपद्धती यांना द्यायची होती, जे प्रोसिजरल फेअरनेस यांना द्यायचं होतं, ते देण्यामध्ये यांना अपयश आलेलं आहे असं आक्षेप विधितज्ञांनी केलेले आहेत. त्यामुळे हे मनमानीपणाचं आहे. प्रक्रियेतील अनुचितता आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनुचितता केव्हा घडते? जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या समाज घटकाला वगळतात. एकाच नाही तर 58 समाज जातींना वगळलेलं आहे. म्हणजे ही अनुचितता झाली की नाही झाली? बरोबर. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. संस्थात्मक पूर्वग्रह. आता हा बार्टीचा जो अहवाल झाला म्हणजे ज्याच्या माध्यमातून ही सगळी पहल झाली म्हणजे रिसेंट कारण म्हणतो, हा जो आहे हा संस्थात्मक पूर्वग्रह आहे. राईट. हा संस्थात्मक पूर्वग्रह आहे कारण याच्यामध्ये जो काही अहवाल तयार करण्यासाठी म्हणजे अनुसूचित जातीचे उन्नतीसाठी अबकडनुसार उपयोगी करण्यासाठी जो अभ्यास अहवाल आहे याच्यामध्ये 5 एकाच जातीचे सदस्य आहेत आणि हे एकाच जातीचे सदस्य 59 जातीच्या संदर्भामध्ये भाष्य करतात, त्यांच्या उपयोगी करण्याच्या गोष्टी करतात. म्हणजे शासकीय पदाचा दुरुपयोग केलेला आहे डायरेक्टर जनरल ऑफ बार्टीने. म्हणजे सरळ उल्लंघन केलेलं नाही याच्यामध्ये. म्हणून या EP रुपया, मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, AK क्रियापाक, EV चिनाया स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग या सर्व केसेसच्या माध्यमातून संस्थात्मक पूर्वग्रह दिसतो. म्हणजे प्री डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये दिसत आहेत. नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन. आता प्री डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय की महाराने आमच्या वाट्याचं खाल्लं, ह्याने आमच्या वाट्याचं खाल्लं, चर्मकारांना जास्त शिक्षणामध्ये प्रतिनिधी त्यांनी आमच्या वाट्याचं. सर्वांना समान संधी होती. बरोबर. आर्टिकल 14 says that equality before law, equal protection of the laws to all the citizens of India irrespective of their caste, creed, religion, place of birth and descent and sex. म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ याच्या आधारे कोणत्या पद्धतीचा भेदभाव करणं. म्हणजे तुम्हाला समान संधी होती. समान संधी असताना तुम्ही त्या संधीचा लाभ घेतला नाही असं कसं काय म्हणू शकता? तुमचे मधुकर गायकवाड त्या ठिकाणी IAS ऑफिसर नाहीत का? बरोबर. तुमचे इथे पदाधिकारी जे आहेत ते काय प्रशासकीय सेवांमध्ये नाहीत का? अगदीच काही मिळालं नाही असं काही गोष्टी आहेत 1947 पासून 2024 असं होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करतात समाज माध्यमांवरती बौद्ध समाजाची जी बदनामी चाललेली आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि त्या अनुषंगाने लॉर्ड बुद्धा TV आणि राजकुमार बडोले फाउंडेशन यांनी हा जो काही कार्यक्रम राबवलेला आहे मला वाटतं हा एक समाज माध्यमाच्या माध्यमातून एका प्रतिष्ठित जाती समूहाची जी बदनामी जी काही जनप्रतिनिधींच्या काही माध्यमातून चाललं असेल त्याला विरोध करण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे असं अनेकांचं मत आहे. मी वैयक्तिक मत मांडत नाही. परंतु हा नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन करणारी आणि हा दोषाने ग्रस्त आहे. परिणामी आता अंतिम वाक्य मी या ठिकाणी सांगतो की ही प्रक्रिया घटनात्मकदृष्ट्या असमर्थनीय ठरते आणि ती रद्दबातल ठरण्यासाठी पात्र ठरते. दिस इज माय फायनल सबमिशन दॅट की जस्टिस अनंत बदर report of the committee regarding the subcategorization of the scheduled caste in Maharashtra is challengeable. That can be challenged in the court of law. हा रद्दबातलही होऊ शकतो जर रद्दबातल करण्याचं शासनाने ठरवलं तर शासनाने विचारलं पाहिजे ना किंवा तुमच्या कार्यपद्धती काय आहे, तुम्ही मनमानीपणा केला आहे काय, तुमच्या प्रक्रियेमध्ये अनुचितता आहे का, प्रोसिजरल फेअरनेसचं तुम्ही पालन केलं आहे का. म्हणजे शासन त्यांना विचारणार ना. बरोबर. जर त्यांना उत्तर जर देता आलं तर ठीक, आणि जर देता आलं नाही तर शासनच स्वतः ती रद्द करण्याचा अधिकार ठेवतो. शासनाने असं सांगितलं नाही की तुम्ही दिलं नाही आम्ही स्वीकारलं असं नाही सांगितलं शासनाने. नाही. कोणतेही शासन असं सांगू शकत नाही कारण 59 जातींचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे
संस्थात्मक पूर्वग्रह आहे का, नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन, क्लिअर कट नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे शासनाला पूर्ण अधिकार आहे अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करण्याच्या संदर्भात. आणि मी पुन्हा एकदा सबमिशन करतो, शेवटचं वाक्य, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे महाराष्ट्रातील आणि भारतातील विधितज्ञांनी आक्षेप रिव्ह्यू पिटिशन्समध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती अनंत बधिर समितीचा जो काय अहवाल आहे, जो शासनाला प्राप्त आहे, तो रद्दबातल करण्याचे घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार हे राज्य शासनाला आहेत. क्या बात आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.